मध्ये अशी एक म्हण आहे की fools rush in where angels fear to tread. म्हणजे ज्या ठिकाणी देवदूत सुद्धा पाऊल टाकायला मागे पुढे पाहतात तिथे मूर्ख धडक जातात. माझी स्थिती कशी झाली आहे? लहान मुलाला विचारलं शहाणा कोण? मी म्हणतो, हो ना. तसं आता ही तिसरी वेळ ज्ञानेश्वरी सुरू करतोय मी, तेव्हा पहिल्यांदा ज्ञानेश्वरी काय आता कळत आहे, आणि जितकं सांगावं तितकं वाटतं अजून कळत नाही काय. तरी कोण सांगायला मी तयार झालेलं आहे, बरं का. ही पहिली वेळ. किती दिवस लागतील हे सांगता येत नाही. दुसऱ्या वेळेला, पहिल्या वेळेला 4 वर्ष लागली, दुसऱ्या वेळेला 15 वर्ष लागली, 25 वर्ष, 24 वर्ष लागली, आणि आता तिसऱ्या वेळेला ज्ञानेश्वरी राहील एवढं सांगतो मी. बरं, ही पहिली. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्ञानेश्वरीचा अर्थ सांगताना एक अति महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी अध्यात्मशास्त्र सांगितलेलं आहे. गीता सांगितलेली आहे की अध्यात्मशास्त्र म्हणून सांगितलेलं आहे, आणि जो आपण अर्थ लावणार तो अर्थ अध्यात्मशास्त्राशी संदर्भ असलेलाच असला पाहिजे, नाही तर तो अर्थ खरा नव्हे. ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट अशी की ज्ञानेश्वरीमध्ये प्रत्येक वेळेला आपल्याला आचरण काय करायला पाहिजे हे पाहिलं पाहिजे. कारण गीतेत तसा विषय येईल तसं सांगितलं. अध्यात्म सुद्धा फक्त ज्ञानच आहे. तर एक उदाहरण नव्या अध्यायात घ्या. म्हणाले, भगवान म्हणाले मी सगळीकडे आहे, सगळ्यात आहे आणि कशात नाही. 15व्या अध्यायामध्ये त्यांनी परमात्मा स्वरूपाचे रक्षण सांगितलं. 13व्या अध्यायात ज्ञानाचं रक्षण सांगितलं. हे सगळं खरं आहे, पण मला त्याचं काय घ्यायचं हे पाहिलं पाहिजे. या 3 दृष्टीने मी आपल्याला ज्ञानेश्वरीचा मला जितका आपण मी थोडा सांगायचा प्रयत्न करतो. बरं, आता सुरुवातीला त्यांनी वंदन केलेलं आहे. पहिलं वंदन आहे आत्मस्वरूपाला, दुसरं वंदन आहे गणेशाला, तिसरं वंदन आहे सरस्वतीला, आणि चौथं वंदन आहे गुरुला. असं वंदन आहे. वंदनाचं कारण असं म्हणजे घेण्यासारखी गोष्ट आहे की एवढं ग्रंथ आपण लिहायचा, तो ग्रंथ लिहिताना कर्तेपण आपलं नाही आहे की जाणीव ठेवल्याशिवाय त्यांनी ग्रंथ लिहिले नाही. समर्थांनी काय, नाथांनी काय, ज्ञानेश्वर महाराजांनी काय ते वंदन केलेलं आहे. परमात्मा स्वरूपाला वंदन करायचं कारण असं, अध्यात्मशास्त्र म्हटलं की सर्वस्तु ब्रह्म परमात्म स्वरूप हे सर्वस्व मानल्याशिवाय अध्यात्मशास्त्रच नाही, म्हणून त्याला. नंतर भारतीय शिष्टांची परंपरा अशी आहे की गणेश आणि शारदेला वंदन नंतर केले. समर्थांनी आणि नाथांनी दोघांनी शारदेला आणि गणेशाची गंमत अशी आहे की गणेश ही देवता ईश्वर या स्वरूपामध्ये आपल्याकडे मानलेली आहे. ती ज्ञानस्वरूप आहे, आणि ज्ञान हे नेहमी शक्ती स्वरूप असल्यामुळे नॉलेज इज पॉवर. ती शारदा जी आहे ती त्याची अर्धांगी आहे, खऱ्या अर्थाने अर्धांगी आहे. आणि शारदेची स्फूर्ती असल्याशिवाय ग्रंथ होणारच नाही, सत्पुरुषांची खात्री असते. त्याची शक्तीच आहे. म्हणून गणेशाला आत्मस्वरूप समजून नंतर शारदेला. हे जरी खरं असलं तरी परमात्म स्वरूपाचा अनुभव कोणी आणून दिला असेल तर गुरुने आणून दिला. म्हणून ही परंपरा शिष्टांची मानून नंतर गुरुला ह्या सामान्य गोष्टी असतात. आता आपण बघा, सुरुवात अशी आहे, ओम नमोची आज्ञा वेद प्रतिपाद्या जय देव सुसंगच्या आत्मरूपा. आत्मरूपाला वंदन आहे. आत्मरूप म्हणजे परमात्मा स्वरूप, ज्याला ब्रह्म म्हणा, इंग्लिशमध्ये त्याला रियालिटी असं म्हणतात, मराठी त्याचं भाषांतर सर्वस्व असं करतात. ब्रह्मस्वरूप असं आपण म्हणा.
देव म्हणा साधारण विश्व स्वरूपाला घडणार. ओंकाराने सुरुवात आहे. आपल्याकडे असं आहे, कोणतंही सत्कर्म करायला सुरुवात करताना अथ किंवा ओम यांनी सुरुवात करतात. अथा तो ब्रह्म जिज्ञासा किंवा ओंकाराने, म्हणून ओमनी सुरुवात. आता ओम नमोची आज्ञा, आज्ञाला नमस्कार. आद्य काय, जेव्हा काहीही साकार नव्हतं त्यावेळेला जे होतं आणि सर्व साकार नाहीसे झाल्यानंतर जे होतं त्याला आद्य म्हणायचं. असं आहे, ज्याला आरंभ नाही त्याला आद्य कसं म्हणतो आपण. पण आपण या आरंभ आणि अंत असणाऱ्या विश्वामध्ये आहोत. आपल्याला कालाच्या पलीकडे कल्पनाच करता येत नाही. म्हणून जेथे काहीही नव्हतं त्यावेळेला सुद्धा जे होतं ते आद्य नव्हतं. आता आद्य म्हटल्यानंतर त्या आद्याचं कार्य काय तर जे आहेच आहे ते आद्यपणाने जगाला कळवून देते. म्हणून वेद प्रतिपाद्य. माझ्या म्हणण्याचा हेतू असा की परमात्मा स्वरूपाला सुद्धा कोणीतरी जाणण्याशिवाय काही पडत नाही. म्हणून ही संबंध त्याची लीला आहे. आणि लीला केली का, आणि त्या लीलेची गंमत अशी आहे, हिसाब नीतीच्या गोष्टी सरकार संध्याकाळी काही कोटे पोरं शाळेतून घरी चालले होते. म्हणजे एक डबकं होतं. त्या डबक्यामध्ये हे होते. तेव्हा त्यांनी त्यांना दगड मारायला सुरुवात केली. तेव्हा आता ते प्राणी बिचारे पाहायला त्यांना मार लागायला लागला. तेव्हा त्याचा म्हातारा बेडूक आला म्हणाला, अरे तुम्ही दगड का मारता, आम्ही खेळ खेळतो म्हणाले. तसं आम्ही जर परमात्माला म्हणलं, अरे बाबा तुझा खेळ होते, आमचा जीव जाते, तुझी काय वाटत. तेव्हा त्याची लीला असं म्हणतात. तर लीला का आनंद स्वरूप असलेला तो, त्याला आपला आनंद जर भोगायचा असेल तर काहीतरी निर्माण करून दोनपणानेच भोगावं लागतं. ते जे दोनपण आहे त्याचं, त्या दोनपणाची जाणीव माणसाला करून दिली तर वेदाने करून दिली. म्हणून वेद प्रतिपाद्य. आद्य तर खराच, कारण तो आहेच, पण त्याची जाणीव कुणी करून दिली, वेदाने करून दिली. या ऐतिहासिक दृष्ट्या म्हणायचं म्हणजे संबंध जगामध्ये जे वाङ्मय आहे त्या वाङ्मयामध्ये प्रथमारंभी ईश्वराबद्दल कुणी सांगितलं असेल तर वेदाने सांगितलं. म्हणून हे आद्य तत्व जे आहे हे वेद प्रतिपाद्य आहे. प्रतिपाद्य म्हणजे प्रतिपादन करायला योग्य आहे आणि प्रतिपादन केलेलं दोन्ही अर्थाने. की वेदांना दुसरं कामच नाही, परमात्मा स्वरूपाचं वर्णन करा. असं जे आहे स्वसंवेद्य, त्याचं जय जयकार असतो. जय जयकार कोणाचं करतात, जे अतिशय पवित्र आहे, धन्य आहे, पूर्ण आहे, त्याची स्तुती करण्याकरता जय जयकार. स्वसंवेद्यता आत्मस्वरूप जे आहे ते जाणीव स्वरूप आहे. खरं म्हणजे जी सद्वस्तू आहे ती जाणीवमय आहे. जाणीव म्हणल्यानंतर जाणीवेचं कार्य काय, जाणीव ही जाणते. आणि सगळीकडे तेच आहे, ती कोणाला जाणते, ती स्वतःला जाणते. म्हणून स्वसंवेद्य वेदांत होते फार. आणि तो ज्ञानेश्वर महाराजांनी बोललं, माझ्या पद्धतीने मी काय सांगतो तुम्हाला. बरं, जय जय सुसंवेद्य आत्मरूपा. मला असं वाटतं, तुम्हाला सांगतो, त्या पुरुषाने हे शब्द जेव्हा उच्चारले तेव्हा जगावरती केवढा उपकार केलेला असं सांगून ठेवलेला. काय त्या पुरुषाची अवस्था असेल सांगता असं. म्हणून जय जय सुसंवेद्य आत्मरूपा. देव हा तूच गणेश. मला दुसरा देव माहिती नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझा ईश्वर माझा गणेश असेल तर तूच आहेस. आत्मस्वरूप गणेशाचं वर्णन आहे. देवा तूच गणेशू सकल मती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधार जोशी. अवधार जोशी म्हणजे माझ्याकडे ती लक्ष द्या.
या आत्मस्वरूप गणेशाला मी आता वंदन करून त्याचे वर्णन करतो आहे. किती खूबी आहे बघा. हे सगळं वर्णनामध्ये आनंद म्हणाला की आहे कोणते निवृत्तीदास आहे, निवृत्तीनाथांचा शिष्य मी, तो हे करतो आहे. किती घेण्यासारखी गोष्ट आहे. आपण जे जे काही कार्य करू त्यामध्ये आपलं जे दैवत आहे, आपले जे गुरु आहे त्याचं स्मरण झालं पाहिजे. बरं, हे शिकण्यासारखं आहे. एवढा ग्रंथ लिहिला, शेवट आपण पाहिलं की भगवंत निवृत्तीनाथांचं हे वैभव आहे माझा ग्रंथ असं सांगितलं. आता आरंभी सांगताय म्हणे निवृत्ती दास अवघा तसे घेऊन ऐका, आम्ही कोण आहे? मी निवृत्तीचा दास आहे, शिष्य आहे, त्याचं मूल आहे. निवृत्तीनाथ सुटे असं वर्णन केलेलं आहे. महेशांवे संभूते निवृत्तीनाथ सुटे म्हणजे मुलगा दास शिष्य एकच असं. बरोबर म्हणाले कसं सकलमती प्रकाश आत्मस्वरूप जे आहे ते बुद्धीच्या पलीकडे आहे. यो बुद्धे परत स्पुषा आणि ते ज्ञानस्वरूप असल्यामुळे स्वयंप्रकाश आहे. ससंवेद्य स्वयंप्रकाश. वेदांतामध्ये त्याची 3 लक्षणं सांगितलेली. एक सुसंवेद्यता ऐकण्याचं सांगतो आपल्याला, पुन्हा सांगतो आपल्याला. असं आहे वेदांताचं माझ्या मते अद्वैत वेदांताचं एक अतिशय महत्वाचं कार्य असेल तर आत्मस्वरूपाचं सुसंवेद्यत्व त्यांनी सांगितलं. ते कसं तर जर तुम्ही म्हणता जाणीव ही सद्वस्तू आहे, याला व्हायचे फिलिंग असं म्हणतो. फिलिंग इज रियालिटी. म्हणून बुद्धीनं पुष्कळ जरी कळलं तरी भावनेत उतरलं नाही तोपर्यंत परमार्थ नाही. त्याला इंग्लिशमध्ये ऑन्टॉलॉजिकल फिलिंग असं म्हणतात. बरोबर, तेव्हा ते मला वाटलं पाहिजे ना तसं. तर जाणीव जी आहे ही जाणीव प्रत्येकाला आहे, या शंकाच नाही. मी जिवंत आहे ही जाणीव. बघा ना आपण काय मी जिवंत आहे याला काय जास्त सांगायला लागतो नाही का? नाही लागत. अरे मी जिवंत आहे म्हणजे आहेच, मला ती आत्मप्रचिती आहे माझी, ती सुसंवेद्यता आहे ती. म्हणजे जाणीव ही जाणते. आणि जर जाणीव सर्वव्यापी असेल, दुसरं कोणीच नसेल, तर जाणीव कोणाला जाणते किंवा जाणीवीला कोण जाणतो? मग जाणीव स्वतःला जाणते, म्हणून ते सुसंवेद्य आहे. सुसंवेद्य जाणीव जाणल्यानंतर ज्ञान होतं, म्हणजे ज्ञान हा प्रकाशमय आहे, म्हणून ते स्वयंप्रकाश आहे. सुसंवेद्य आहे, स्वयंप्रकाश आहे. अहो एवढ्याही संपत नाही, पण जाणीव आहे हे सिद्ध कोण करतं? मी आहे. आणि मला विषय सांगायला पाहिजे तू जिवंत आहेस. आपण म्हणला तू मेला आहेस, तू मेला आहेस, आणि तुझी डोकं फिरलं मी जिवंत आहे. कारण स्वतः सिद्ध आहे. त्याला काही सूर्य कसा प्रकाशमय आहे, दुसरं काही प्रकाश टाकत नाही, तसं मी जिवंत आहे ही माझी जी प्रचिती आहे ही स्वतः सिद्ध आहे. म्हणून स्वयंप्रकाश आहे, स्वसंवेद्य आहे, स्वतः सिद्ध आहे. तर ती सकलमती प्रकाश म्हणण्याचा हेतू असा की हे जे तिचं स्वयंप्रकाशत्व आहे हे कळतं कोणाला? हे बुद्धीला कळतं, कारण बुद्धीच्या पलीकडे आहे. इंद्रिया आणि पराज्ञा ज्या वस्तू जगातल्या आहेत जाण्याच्या त्याच्या पलीकडे इंद्रिया म्हणजे सूक्ष्म आहेत. इंद्रिया आणि पराज्ञा त्याच्या पलीकडे मन आहे, त्याच्या पलीकडे बुद्धी आहे आणि त्याच्याही पलीकडे आत्मा आहे. म्हणून सगळ्यांच्या बुद्धीला प्रकाश देणारा असा हा आत्मा. म्हणून म्हणाले देवा तूच गणेशू सकलमती प्रकाश बुद्धिदाता गणेश असं म्हणतात. बरं का? तुम्हाला एक गंमत सांगितलं ना मी, वेदांत कंटाळवाना करणार नाही हा मी, लक्षात घ्या. पण काय करावं ते त्यांनी आता सांगून दिले त्याला तर आपली काही नाही. एक ग्रस्त तात्या टोप्यांचे ते औषधी असं म्हणतात. बरं का? असू दे कदाचित. गणेश चतुर्थीच्या दिवशी 12-1 वाजता एकदम नवरा बायको आले. आता काय बुवा आज काय तुमच्या घरी गणपती नसतो का? असं म्हणाले. पण काय झालं पूजा करताना त्याचा हात तुटला गणपतीचा. अरे म्हणजे नवीन गणपती आणा नाही का, किंवा तू जोडा तर काय नाही हो म्हणाले. मुलगा नाटकीला बसतो आहे, गणपती म्हणजे विद्येची देवता, काय झालं कमी जास्त तर काय होईल? त्या गणपतीला एवढाच उद्योग दिसतोय. मुंबईमधल्या टोप्यांच्या वंशजाच्या मुलाच्या मॅट्रिकची काळजी करायची ही आपली देवाची कल्पना आहे. बरं का? तुम्हाला माहिती आहे ना गणपती पाण्यात ठेवतात.
आता काय करतोस, माझ्या मुलाला पास कर, त्यांना बेटीच आहे नाही का, मी नवीन पर्याय काढला त्याला गाळठून टाकायचं आहे ना, अरे फ्रीज मध्ये ठेवावं, पाण्यात कशाला ठेवायचं, म्हणजे लवकर काम होईल, पुढे म्हणेल आता नाही का. जसं मी ऐकतो ह्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्स मध्ये हिटलरच्या ते बर्फावरती विजवायचं, बर्फाच्या लादीवरती माणसाला बायकांना पुरुषांना विजवायचं, अशी बेजार करायचे. तसं गणपतीला वेगळं आहे नाही का. तेव्हा देवातूच गणेश सकलमतिक प्रकारचे काय त्या माणसाचं हे बघा विजन आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणे निवृत्तीदास अवदास. आता त्याचं स्वरूप सांगतात. ते स्वरूप त्यांनी ओंकारमय सांगितलेलं. ओंकारमय का, ओंकाराला शब्द ब्रह्म असं म्हणतात. परमेश्वर स्वरूपाचं पहिलं साकार रूप असेल ते ओंकार. आकाश हा शब्दाचं मूळ आहे. आकाश पहिल्यांदा निर्माण झालं तेव्हा विश्व निर्मिती झाली, तेव्हा पहिल्यांदा आकाश झालं. आकाशाचा धर्म आहे शब्द, आणि तो शब्द संबंध विश्वाचं मुकळीत स्वरूप आहे, अब्रिज फॉर्म, म्हणून तो ओंकार त्याचं वर्णन आहे. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांचा गणपती जो आहे हा ओंकार स्वरूप आहे. त्या ओंकार स्वरूपाचे वर्णन त्यांनी शब्द ब्रह्म म्हणून केलं. शब्द ब्रह्म म्हणजे मानवी जीवनाचं सर्व ज्ञान जे आहे ते ज्ञान ज्याच्या माध्यमाने येतं ते असेल ते वाङ्मय, सत्य वाङ्मय. एक दुसरं असं, कोणती संस्कृती झाली ना त्या संस्कृतीचा कणा असतो तो वाङ्मय, हा त्याचा कणा असतो. तुम्हाला माहिती आहे ना, युरोपियन ब्रिटिश लोक काय म्हणतात, शेक्सपियर जोपर्यंत आहे तोपर्यंत इंग्रजी भाषा राहणार, इंग्रजी लोक. तसं आपण म्हणलं नाही, ज्ञानेश्वरी तोपर्यंत मराठी राहणार, महाराष्ट्र राहणार. याचा अर्थ असा की त्या संस्कृतीची सर्व मूल्य जी असतात ती मूल्य त्या ग्रंथामध्ये असतात, त्या वाङ्मयामध्ये असतात. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचे जे शब्द ब्रह्म ओंकार आहे हा संबंध भारतीय वाङ्मय आहे, भारतीय संस्कृतीचं चित्र आहे. या वाङ्मयात काय काय येतं असा प्रश्न आहे. पहिल्यांदा वेद आले, मग स्मृती आल्या, हे भारतीय वाङ्मयाचं सांगते. असं वेद आले, स्मृती आल्या, पुराण आली, 6 शास्त्र आली, नंतर काव्य वाङ्मय हे आलं, म्हणजे नाटक किंवा हे आलं सगळं. असं सगळं वाङ्मय त्यांनी आता रूपक बनवलेलं. तर पहिल्यांदा ते वाङ्मय तर ते म्हणाले हे शब्द ब्रह्म असे. वेदांचं असं आहे, आपल्याकडे ती 4 वेद आहेत. त्या खरा ऋग्वेद हा मूळचा, अथर्ववेद किंवा म्हणतात पण खरा मूळचा ऋग्वेद. पण ते कोणी एक व्यास होते, त्यांनी वेद वाङ्मय सगळे जे त्यावेळेला होत त्यांचे 4 भाग केले असं म्हणतात. पण वेद हे अनंत आहे, वेदांना मर्यादा नाही कोणची. पण हे शब्द ब्रह्म, अशेष शब्द ब्रह्म जे आहे वेद आहे त्याची मूर्ती सुरेश. कल्पना किती सुंदर आहे बघा. गणपतीची मूर्ती साकार म्हणायची ना, मग कशाची बनलेली आहे तर ही मूर्तीच मुळे असेल तर सगळं वेद वाङ्मय त्याची मूर्ती. बर, याच्यात मर्म काय ते पुढच्या ओळीत सांगतात. बरं सुरेश, तेच वर्ण वपू निर्दोष मिळवत असेल. मिळवत असे म्हणजे शोभत, बरं का. वर्ण वपू, आता वाङ्मय म्हटल्यानंतर वाङ्मय वाक्यांचं असतं, वाक्य शब्दांचे असतात. शब्द कशाचे बनतात, एका अक्षरांचे बनतात, वर्ण म्हणतात त्याला, वर्णाचे शब्द म्हणतात. तेव्हा किंवा वर्ण म्हणजे रंग. तर हे संबंध वेदवाङ्मय जे आहे हे वेदवाङ्मय वर्णांचं बनलेलं आहे, म्हणजे अक्षरांचं बनलेलं आहे, आणि हा मोठं शोभिवंत आहे, बरं का. पण त्याचा अर्थ असाही आहे की हे जे वेदवाङ्मय आहे हा गणपती जो आहे त्याचा रंग फार सुरेख आहे, वर्ण वटून निर्वत, हे अंग त्याचं फार सुंदर आहे. गणपतीचा रंग गुलाबी आहे, शंकराचा रंग पांढरा आहे, रामाचा रंग काळसर आहे, कृष्णाचा रंग सावळा आहे. अवतारांचं सांगतो आपल्याला. तर हे जे आहे ना गुलाबी आहे. गुलाबी का, हे सगळं सांकेतिक आहे का, सिंबॉलिक असेल. गुलाबी रंग, त्याला लाल फुलं आवडतात ना, गणपतीला लाल फुलं आवडतात. तर गुलाबी रंग का, तो गुलाबी रंग हा प्रेमाचा, नवीन जीवनाचा,
इतकंच नव्हे पण विकास पावण्याचा रंग आहे. म्हणून बुद्धीचा जो सगळा विकास आहे तो दाखवणारी गणपती ही गुलाबी रंगाची आहे. मग ते वर्णवतून निर्दोष मिरवत असेल. ह्या गणपतीचा जो रंग आहे हा वर्णाने बनलेला अतिशय सुंदर आहे, यात शंका नाही. आता ते माहिती नाही, प्रेमाचा रंग सुद्धा गुलाबीचा आहे असं म्हणतात. ते गडकऱ्यांची कविता आहे ना, गुलाबी कोडो म्हणून, बरं का, असं म्हणतात. काय ते आता दाढी वाढल्यामुळे एखाद्याला कसं कळत काय गुलाबी रंग करतात. खरं आहे ते. लज्जा लागे ना म्हणजे बरोबर. मला एक गोष्ट आठवते. अरिस्टॉटलची मुलगी होती, ती फिलिप राजाकडे होता, अलेक्झांडरचा गुरु होता अरिस्टॉटल. तेव्हा फिलिपची बायको म्हणजे अलेक्झांडरची आई, तिच्याकडे ही मुलगी जायची. तेव्हा तिने एकदा विचारलं की तू कोणची सौंदर्य प्रसाधने वापरतेस, बरं का, म्हणजे कोणची पावडर वापरतेस, कोणचं क्रीम वापरतेस, आणखी कोणती लिपस्टिक वापरते. आता त्यावेळेला होती की लिपस्टिक कोणाला ठेवू, परंतु असा प्रश्न अरिस्टॉटलच्या आपल्या फिलिपच्या बायकोनी तिला विचारला, मुलीला. ही अरिस्टॉटलचीच मुलगी होती, ज्ञानपुरुषाची. ती काय म्हणाली, राणी साहेब मी काय सांगू आपल्याला, तरुणपणीची जी लज्जा आहे तिचा जो रक्तिमान आलावरती येतो तेच प्रसाधन मी वापरते म्हणा. असं आहे आपलं गमतीनं म्हणतोय, स्त्रियांनी हे लक्षात ठेवावे. तुम्ही स्टेट नोट गमतीनं म्हणतोय मी आपलं. आता म्हातारे आल्यावर कुठले आणायचे रक्तिमा हो, नाही का, ते कसं त्यांनी पाहावं म्हणून वर्ण निर्दोष मिरवत असेल. काय वर्णाची खुली आहे बघा, रूपक रचायचं आहे, काय प्रतिभा आहे त्या पुरुषाची. पुढे म्हणाले स्मृतिकेचे अवयव. गणपतीचा रंग सांगितला, आता त्याचे अवयव सांगतात. स्मृतिकेचे अवयव, देखा अंगिक भाव, तेच लावण्याची ठेव, अर्थ शोभा. त्यांना किती सौंदर्यशिवाय दिसत नाही. तर म्हणाले वेद म्हणजे श्रुती. आता स्मृती म्हणजे काय सांगतात, शब्दब्रह्म भारतीय संस्कृतीचं श्रुती आणि स्मृतीमध्ये फरक आहे. श्रुती ही सगळी प्रतिभेने निर्माण होते. अंतस्फूर्ती, वेदांचे जे मंत्र आहेत त्या ऋषींना ते स्फुरलेले आहेत, त्यांना मंत्रद्रष्टे असे म्हणतात. बरं, आणि संस्कृतामध्ये ऋषी शब्दाची व्युत्पत्ती अशीच आहे. ऋषी ही दर्शना, त्या ऋषीला तो मंत्र दिसला आणि त्यांनी तो सांगितला, असा आहे. त्यांनी रचलेला नाही आणि खरा कवी तोच, त्याला तो स्फूर्त. मग स्मृतीमध्ये श्रुतीमध्ये फरक काय, तर श्रुतीमध्ये जो भावार्थ आहे हा प्रतिभेने आलेला आहे, तो गूढ असतो, तो सांकेतिक असतो, तो स्पष्ट करणं काम स्मृतीचं असतं. म्हणून श्रुतीमधून स्मृती आपोआप बाहेर येते. जसे अवयव शरीरातून बाहेर येतात तसे श्रुतीरूपी शरीरातून स्मृतीरूपी अवयव स्वाभाविक आहे. म्हणून ते अवयव सांगितले. मग अवयवाचं काम काय, तर श्रुती ही अंतस्फूर्तीने येते, प्रतिभेने येते, इंट्युइशनने येते. हे बुद्धीचं काम आहे. स्मृती हे बुद्धीचं काम आहे, तर्काचं काम आहे. बरं, देहा अंगिक भाव, याचा अर्थ काय, तर गणपतीच्या शरीराचं जे सौंदर्य आहे, रंगाचं सौंदर्य सांगितलं, त्याच्या शरीराची जी ठेवण आहे ती ठेवण स्मृतीवरून दिसते. ती अतिशय सुंदर आहे त्याच्या शरीराची ठेवण. का बरं त्याचं विशेष महत्व आहे, तर माणसाच्या मनातला जो भाव आहे हा अवयवाने व्यक्त होतो आणि म्हणून श्रुतीमध्ये जो भाव आहे तो स्मृती व्यक्त करते, अंगिक भाव. बरं, त्याला सौंदर्य काय आहे, तर त्या श्रुतीमध्ये असणारा जो अर्थ आहे तो सुंदर रीतीने प्रकट करणं हे स्मृतीचं काम आहे. म्हणून ते सौंदर्य. एक लावण्याची ठेव अर्थशोभा. अरे
हा मंत्राचा अर्थ आहे काय, वैदिक मंत्राचा हा अर्थ आहे काय. अरविंदांनी ऑन द वेदास म्हणून एक ग्रंथ लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांनी काय विलक्षण अर्थ लावलाय. सगळा परमार्थाच्या दृष्टीने, अध्यात्माच्या दृष्टीने प्रत्येक मंत्राचा अर्थ लावलेला आहे. बरं का. राधाकृष्णांनी असं म्हटलेलं आहे त्यांच्या इंडियन फिलॉसॉफीच्या ग्रंथात की अरविंदानाचे सुचू शकतं हे सामान्य माणसाला सुचणं कठीणच आहे. ज्याला ती स्फूर्ती आहे, ज्याला ती अवस्था आहे, त्यालाच त्याचा अर्थ बरोबर लावता येईल, नाही लावता येईल. बरं असं म्हणून स्मृती द्यायची अवयव अंगिक भाव म्हणजे स्वाभाविक ते स्मृतीमधून बाहेर येतात आणि त्याच्या ठेवणीवरून स्मृतीचा जो अर्थशोभा आहे स्मृतीची त्याची सौंदर्य माणसाला. बर मग पुढे म्हणाले अष्टादश पुराणे तीनची मणिभूषणे पदपद्धती ठेवणे प्रमेय रत्नावली. पुराणे काय करतात, कथारूपानं तत्व सांगतात. श्रुती ही प्रतिभा प्रधान आहे, स्मृती ही प्रज्ञा प्रधान आहे, पुराण ही कथा प्रधान आहे, दर्शन ही तर्क प्रधान आहे, काव्य नाटक ही रस प्रधान आहे. आपल्याला आकलन होत आहे ना, प्रत्येकाचं वैशिष्ट्य आहे. श्रुतीमध्ये भांडण नाही, व्याकरण बिकरण काही नाही, आर्ष प्रयोग म्हणतात. त्याचा अर्थ असा, ऋषीला जसं आलं कसं बोलला तुझं काय चुकी आहे, तुम्ही त्याला करेक्शन नाही करू शकत. म्हणून तिथे प्रतिभा प्रधान, त्याच्यातून अर्थ काढणं हे प्रज्ञेचं काम आहे, ते श्रुतीचं काम. पण तीच तत्व कथांच्या रूपानं सांगणं हे पुराणांचं काम आपल्याला सांगून घ्यायचं. पुराण म्हणजे मिथ मायथॉलॉजी. सगळ्या संस्कृतीमध्ये तत्वज्ञान असतं. या सायंटिफिक फिलॉसॉफीनुसार तेवढं तत्वज्ञान आहे, विज्ञानाचं तेवढं तत्वज्ञान आहे. तत्वज्ञानामध्ये काही अंतिम प्रश्न असतात, अल्टिमेट प्रॉब्लेम्स. उदाहरणार्थ हे जग का निर्माण झालं, जग कोणी केलं, ईश्वर पण मानणारे लोक आहेत, कोणी केलं, या जगाचा अंत केव्हा होणार, या जगाला व्यवस्था आहे का नाही, या जगात दुःख का, माणूस मेल्यानंतर जगतो का, राहतो का, राहायला तो कुठे जातो, जन्माला का येतो, याला अल्टिमेट प्रॉब्लेम्स असं म्हणतात. इतकं कशाला, माझ्या पोटी आमचा मुलगा आणखी मुलगी काय यावी, केव्हा यावी, त्याला काय उत्तर आहे, त्याला उत्तर नाही, याला अंतिम प्रश्न असे म्हणतात. तेव्हा प्रत्येक संस्कृतीमध्ये जे तत्वज्ञान असतं त्यामध्ये हे जे अंतिम प्रश्न असतात याला बुद्धीनं उत्तर देता येत नाही, म्हणून पुराणाने उत्तर देतात, त्याला मायथॉलॉजी असं म्हणतात. बरं का. आता मी कोणाला जिज्ञासा असेल त्यांनी उपनिषद आणि प्लेटो बघावे, प्लेटोची मायथॉलॉजी एक उदाहरण सांगते आपल्याला. माणूस जन्माला येतो कसा येतो, तर प्लेटोनी रिपब्लिक मध्ये एक गोष्ट रचली, पुराण गोष्ट. पुराणच म्हणतात ते, पुराण कथा. ती अशी रचली की एक नावाचा पर्वत आहे, मेरू पर्वत म्हणायची हो, त्याच्यावरती ती देवता बसलेली आहे आणि जन्माला येणारे जे आत्मे आहेत ते सगळे आलेले आहेत. तेव्हा पहिला आला, तुला काय जन्म पाहिजे, ग्रीक तत्वज्ञानाप्रमाणे तुला तत्वज्ञानी म्हणून जन्म पाहिजे का, तुला वीर म्हणून पाहिजे का, तुला वैश्य म्हणजे व्यापारी म्हणून पाहिजे, फिलॉसॉफर, वॉरियर अँड ट्रेडर म्हणून तुला, किंवा गुलाम म्हणून तुला काय पाहिजे, तर मला फिलॉसॉफर व्हायचं आहे, म्हणजे तो त्याला तत्वज्ञान जन्माला घालायचं. बरं का. त्याचं म्हणणं असं की प्रत्येक मनुष्य आपल्या इच्छेने जन्माला येतो. आता ही पुराण कथा नाही का. आपल्याकडे एक रेकॉर्ड असतो विश्वकर्म्यामध्ये. बरं का. तुम्ही काय काय जन्म कर्म केलं काय नाही आहे. त्या वेरूळच्या लेण्यामध्ये एक मोठी झोपडी आहे दगडाची, ती विश्वकर्म्याची झोपडी आहे. तेवढं रेकॉर्ड असलं पाहिजे हो, कल्पना करायची नाही का. काय करा म्हणून मोठा झोपते, आर्काइव्ह म्हणतात ना त्याला. ते सगळं रेकॉर्ड काढतो यमराज. काय बघ तुम्हाला जन्म घ्यायचा आहे, तुमचं रेकॉर्ड आहे, तुमचा आमचा जन्म आहे, चला बघू तिकडे. हा हेच त्यांचं हे सगळं पुराण कथा. ते पुराण काय करतं की कोणताही तत्व कथेच्या रूपाने लोकांना सांगतात. म्हणून हे जे पुराण आहे, आजकालची 18 पुराण, ही जी मणिभूषण गणपतीच्या अंगावरचे जे अलंकार आहे
ते हे आहे. हा ते पदपद्धती खेळणे प्रमेय रत्नांचे. अहो याचं महत्व काय आहे?